नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत 100 कोंबडी पालन, त्याला लागणारा खर्च, खाद्य किती लागेल, शेड किती असेल किंवा किती शेड बनवावं लागेल, त्यानंतर याचा खर्च, उत्पन्न किती आहे आणि बाकीच्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असेल, लसीकरणाचा खर्च असेल, त्याचप्रमाणे खाली भुसा लागतो त्याचा खर्च असेल किंवा किती पिल्लं निघेल, कितीला जाईल, उत्पन्न किती निघेल, मरतूक किती होईल, अशा संपूर्ण गोष्टी, संपूर्ण जे हिशोब गणित आजच्या या व्हिडिओत आपण बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येकाने नीट लक्ष देऊन ऐकायचा आहे आणि आपला हा व्हिडिओ प्रत्येकाने शेवटपर्यंत बघायचा आहे। अर्धवट कोणीच व्हिडिओ बघायचा नाही आहे किंवा व्हिडिओ हा पुढं मागं करून कोणीही बघायचं नाही आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तेव्हाच तुम्हाला प्रॉपर माहिती भेटेल। आणि खूप महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही आपला हा व्हिडिओ हेडफोन लावून बघा आणि व्हिडिओ बघण्यापेक्षा ऐकण्याकडे जास्त लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला हा हिशोब किंवा हा व्हिडिओ पूर्णपणे नीट समजेल। सोबतच आपण या ठिकाणी शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल किंवा म्हैस, गाय किंवा शेतीसंबंधी असे सर्व व्यवसाय असेल किंवा विविध सरकारचे योजना असेल त्याबद्दल व्हिडिओ बनवत असतो। जर तुम्हाला वाटत असेल असे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावेत आणि तुम्हाला त्याचा फायदा व्हावा तर प्लीज आत्ताच्या आत्ता खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला दाबून बेल आयकॉनला क्लिक करा। खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा, म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या काळातील नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील। सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कारण की आम्ही खूप मेहनतीने असे व्हिडिओ बनवत असतो फक्त तुमच्यासाठी। तर बघा, या ठिकाणी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा आणि या ठिकाणी आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आजचा आपला जो विषय आहे तो आहे 100 गावरान कोंबडी पालन माहिती। आता जर तुम्हाला 100 प्युअर गावरान कोंबड्या पाळायच्या असेल तर तुम्हाला साहजिकच सर्वप्रथम 100 पक्षी म्हणजे 100 गावरान कोंबड्या असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला त्यांच्यासोबत 10 कोंबडे असणं गरजेचे आहे। आता जर तुम्ही कोंबड्या घेत असाल मोठ्या तर तुम्हाला डायरेक्ट अंड्यावरच्या कोंबड्या घ्यायच्या आहेत आणि कोंबडे तुम्हाला 6 महिन्याच्या आसपासचे कोंबडे घ्यायचे आहेत। कोंबड्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नसला पाहिजे, त्यासोबतच कोंबड्या ह्या निरोगी तुकतुकीत असल्या पाहिजे आणि एकदम सुदृढ असल्या पाहिजे, त्याप्रमाणे कोंबड्या देखील असेच असले पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही कोंबडे आणि कोंबड्या या ठिकाणी मोठ्या घेत असाल तर एक सरासरी तुम्हाला कोंबडीची आहे 400 रुपये प्रति कोंबडीच्या दराने 40,000 रुपये तुम्हाला कोंबड्यांचा खर्च येणार। म्हणजे जर तुम्ही 100 कोंबड्या आणत आहात आणि 400 रुपयांनी एक कोंबडी घेत आहे तर तुम्हाला 40,000 रुपये या ठिकाणी लागेल। आणि जर तुम्ही 10 कोंबडे घेत आहेत आणि प्रति कोंबडा 600 रुपयाने खरेदी करताय तर तुम्हाला 6,000 रुपये या ठिकाणी खर्च येईल। आणि जर बहुतांश लोकांना 400 रुपयात कोंबडी भेटत नाही, 600 रुपयात कोंबडा भेटत नाही, जर तुम्हाला 500 रुपयात कोंबडी भेटली तर 50,000 कोंबड्यांचा खर्च आणि 700 रुपयाला कोंबडा भेटला तर 7,000 कोंबड्यांचा खर्च। म्हणजे बघा, जर 500 रुपयाला कोंबडी, 700 रुपयाला कोंबडा तर 57,000 यांना खर्च येईल। आणि जर 400 रुपयाला कोंबडी, 600 रुपयाला कोंबडा तर 46,000 रुपये तुम्हाला पक्षी आणण्यासाठी खर्च येईल। आणि दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडं वेळ भरपूर असेल किंवा तुम्ही 5-6 महिने वाट बघू शकत असाल, म्हणजे 6 महिने, तर तुम्ही या ठिकाणी हॅचरीमधून डायरेक्ट 1 दिवसाचे पिल्लं देखील आणू शकता। जर तुम्ही गावरान कोंबडीचे पिल्लं आणायला गेलात तर तुम्हाला सरासरी 50-60 रुपयाला 1 दिवसाचं एक पिल्लू भेटून जाईल। जर तुम्ही 200 गावरान कोंबडीचे पिल्लं आणले, म्हणजे जर 200 पिल्लं प्रति पिल्लू 50 रुपयांनी आणलं तर तुम्हाला फक्त 10,000 रुपये या ठिकाणी खर्च येईल। त्यानंतर तुम्ही हे पिल्लं 5 ते 6 महिने सांभाळायचे आहेत। त्यामधून तुमचे जे काही कोंबडे निघतील, 60-70 काही कोंबडे निघतील, त्यातून तुम्ही फक्त 10च कोंबडे ठेवा आणि 100च कोंबड्या ठेवा। उर्वरित तुमच्या ज्या 90 किंवा तुम्ही समजा तुमचे 41 पक्षी गेले, पिल्लं जे आहे तुमचे लहान पिल्लं असेल तर त्यांचं मृत्युकीचं प्रमाण जास्त असतं। जर तुमचे 30-40 जरी पिल्लं आपण या ठिकाणी मेले असं गृहीत पकडलं किंवा त्यांची मर झाली, एक सरासरी तुमच्याजवळ 40 पक्षी शिल्लक राहतील आणि 40 पक्षी आपण त्यामध्ये निम्मे कोंबड्या असतील किंवा निम्मे कोंबड्या असेल किंवा पूर्ण कोंबड्या असेल
बरोबर. जर आपण एक सरासरी 500 रुपयांनी जरी पकडले तर 40 गुणिले 500 20,000 रुपये. बघा, जर तुम्ही 200 पिल्लं आणले, 50 रुपये प्रति पिल्लाने 10,000 रुपयाचे, आणि त्यानंतर तुम्ही मोठे केले, तुमच्याकडे फक्त 100 कोंबड्या ठेवल्या, 10 कोंबड्या ठेवले आणि उर्वरित पिल्लं त्यामध्ये सरासरी आपण 500 रुपये प्रति पिल्लोने विकलं तरी तुमचं 20,000 रुपये, म्हणजेच थोडक्यात तुमचे जे पिल्लाचे गुंतवलेले पैसे आहेत 20,000 10,000 रुपये, त्याच्या डबल तुमचा पैसा या ठिकाणी तुम्हाला भेटून जातो आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला पिल्लं या ठिकाणी फुकटच भेटले, वरतून तुम्हाला 10,000 रुपये या ठिकाणी शिल्लक राहिले. बरोबर. आता त्यानंतर तुम्हाला शेड किती लागेल. बघा, तुम्हाला पाळायचे आहेत 100 पक्षी सुरुवातीला. तर जर तुमच्याकडे गावठी पक्षी 100 असेल तर प्रति पक्षी 1 ते 1.5 स्क्वेअर फूट जागा घेतो. जर 100 पक्षी असेल तर त्यांना 1.5 स्क्वेअर फुटाने जर आपण गुणाकार केला तर सरासरी 100 ते 150 स्क्वेअर फूट तुम्हाला जागा लागेल. पण तुम्ही या ठिकाणी शेड जे आहे 500 स्क्वेअर फुटाचं करायचं आहे. 500 स्क्वेअर फुटाचं शेड का करायचं आहे, कारण की आपल्याला पुढं पिल्लं पण तयार करायची आहेत, मग त्यांची पण आपल्याला जागा लागेल, त्यात आपल्याला कप्पे बनवावे लागेल. त्यामुळे तुम्ही सरासरी 500 स्क्वेअर फुटाचं शेड बनवू शकता. आता लांबी किती, तर लांबी हिची किती पण करू शकता, पण जी रुंदी आहे तुमची 30 फुटापेक्षा जास्त नसली पाहिजे. मग तुम्ही जर छोटं शेड करायचं म्हणत असाल तर तुम्ही 20 बाय 25 स्क्वेअर फुटाचं शेड बनवू शकता. 20 बाय 25 जर तुम्ही शेड केलं तर 500 स्क्वेअर फूट तुमचं शेड तयार होईल. आता ह्या 500 स्क्वेअर फूट शेड तयार करण्यासाठी तुम्हाला खर्च किती येईल. जर तुम्ही कच्चं शेड तयार केलं तर तुम्हाला साहजिकच 20,000च्या आसपास खर्च येऊन जाईल, कमी जास्त खर्च होऊ शकतो. पण जर माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला जंगली जनावरापासून किंवा साप असेल, मुंगूस असेल, घूस असेल किंवा इतर जनावरांपासून जर त्यांचं संरक्षण करायचं असेलच तर बघा, साहजिकच तुम्ही एकदाच गुंतवणूक करताय तर तुम्ही शेड बनवताय तर चांगलंच बनवा, बरोबर ना. तर एक 500 स्क्वेअर फूटचं तुम्हाला शेड बनवण्यासाठी सरासरी 1,00,000 रुपये तरी तुम्हाला खर्च येईल. म्हणजे बघा, जर तुम्ही पिल्लं आणले तर तुम्हाला 10,000चा खर्च येईल, आणि जर तुम्ही मोठ्या कोंबड्या आणल्या तर तुम्हाला 57,000 रुपये, 57 किंवा 46,000 रुपये खर्च येईल. आणि जर तुम्ही शेडचं बघाल तर 1,00,000च्या आसपास तुमचं पक्कं शेड या ठिकाणी होऊन जाईल. आता ही झाली आपली इन्व्हेस्टमेंट किंवा आपलं भांडवल. आता ह्या ज्या शेड आहे, हे जे तुमच्याकडे शेड आहे तर यामध्ये किती कोंबड्या बसतील. तर बघा, आपला जो गावरान पक्षी आहे तो झाडावर बसणारा पक्षी असतो, त्याला वरती बसायला आवडतं. आणि तुम्ही जितके पण गावरान कोंबडीचे फार्म बघशाल किंवा शेड बघशाल त्यामध्ये तुमचे आडवे बांबू मारलेले असतात. म्हणजे आडवे बांबू मारल्यावर काय होतं की एका स्क्वेअर फुटामध्ये 3-4 कोंबड्या बसतात. म्हणजे काय होतं की आपण 1.5-1.5 2-2 स्क्वेअर फुटाला म्हणजे हाईटला एक बांबू जर आपण मारत गेलो तर आपल्या एका स्क्वेअर फूटमध्ये म्हणजे 4 थर जर आपण आपल्या फार्ममध्ये बनवले तर एकावर एक असे 3-4 आपण थर बनवून म्हणजे 500 स्क्वेअर फुटामध्ये आपण 1500 ते 2,000 पक्षी या ठिकाणी बसवू शकतो. म्हणजे आपली कॅपॅसिटी झाली 1500 ते 2,000 पक्षी बसवण्याचं शेड आपलं तयार झालं. आता त्यानंतर आपण या ठिकाणी आपलं उत्पन्न कसं काढायचं ते बघूया. बघा, आता हा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी फक्त पिल्लांचं उत्पन्न सांगणार आहे, ना की अंड्यांचं. जर तुम्हाला अंडी उत्पादनावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि ऑलरेडी आपला लसीकरणाचा व्हिडिओ आलेला आहे, बरोबर. आता बघा, काय करायचं आहे आपल्याला. जर आपण अंड्यावरची डायरेक्ट कोंबडी आणलेली असली तर डायरेक्ट तिथून पकडायचं आहे, किंवा आपली कोंबडी जर पिल्लं आणली असेल तर ती अंडे देण्यापासून जेव्हा सुरुवात करते तिथून आपल्याला पकडायचं आहे. आता बघा, आपली गावठी कोंबडी सुरुवातीला जेव्हा अंडं सुरू करेल तेव्हापासून पहिले 15 ते 20 दिवस एक सरासरी 15-20 अंडे देणार. त्यानंतर पुढचे 21 दिवस ती अंड्यावर बसणार, अंडे उबवणार, बरोबर. आणि त्यानंतर पुढचे 2 महिने एक सरासरी 2 महिने ती तिच्या पिल्लांना सांभाळणार. असं पूर्ण 4 महिन्याचं तिचं हे सायकल चालणार. 4 महिने झाल्यानंतर ती पुन्हा अंड्यावरती येणार, पुन्हा अंडे देणार, पुन्हा ते उबवणार आणि पुन्हा पिल्लं काढणार. पुन्हा 4 महिन्यानंतर 2 महिने सांभाळल्यानंतर पुन्हा 4 महिन्यानंतर ती पुन्हा अंड्यावर येणार. म्हणजे जर दर 4 महिन्याला तिचं सायकल कंप्लीट होतं आहे तर आपण एका वर्षामध्ये 3 वेळा पिल्लं काढेल असं गृहीत धरूया, बरोबर. आता बघा, पहिल्या महिन्यात तिने अंडे दिले, एक सरासरी 15 ते 20 तिने अंडे दिले,
बरोबर. असं प्रत्येक कोंबडीने केलं. आता हा जो टाईम पिरियड आहे, काही कोंबड्या आज देऊ शकता, काही कोंबड्या 15 दिवसांनी देऊ शकता आणि काही कोंबड्या या ठिकाणी काय तर एक सरासरी महिन्याभराने पण देऊ शकता. पण आपण एक सरासरी प्रत्येक कोंबडीने 15 ते 20 अंडं प्रति कोंबडीने समजा दिलं, असे करून आपण 100 कोंबड्यांनी अंडे दिले. प्रत्येक कोंबडीला आपण काय केलं, अंड्यावरती बसवलं. म्हणजे प्रत्येक कोंबडीखाली आपण 15 ते 20 अंडे या ठिकाणी ठेवले. तुमच्याकडे जर इन्क्युबेटर तुम्हाला जर इन्क्युबेटर घ्यायचा असेल तर तुम्ही इन्क्युबेटर पण या ठिकाणी वापरू शकता. इन्क्युबेटर म्हणजे अंडी उबवणी मशीन, ज्यामध्ये आपण कोंबडीशिवाय या ठिकाणी पिल्लं काढू शकतो. तर त्यावरती एक सेपरेट व्हिडिओ मी लवकरच आणणार आहे. आता बघा, जर तुम्ही प्रत्येक कोंबडीखाली 20-20 किंवा 15-15 अंडे ठेवली तर त्यातून आपले काही अंडे खराब निघतील, बरोबर. म्हणजे एक सरासरी आपल्याला 12-13 पिल्लं प्रति कोंबडी या ठिकाणी भेटणार आहे. आता 12-13 पिल्लं प्रति कोंबडी आपल्याला भेटले, बरोबर. आणि जर ह्यामधून आपण एक सरासरी काही पिल्लं मरतूक पकडली, म्हणजे जर आपण या ठिकाणी बघा, एक सरासरी आपण 10च पिल्लं प्रति कोंबडी जिवंत राहिली. 20 अंडे ठेवणार आहेत, 15 ठेवणार आहेत, कधी पिल्लं 15 निघू शकता, 20 पण निघू शकता. पण एक आपण सरासरी 10च पिल्लं जिवंत राहिली, जे आपल्याला शेवटपर्यंत या ठिकाणी 10 पिल्लं शिल्लक राहिली असं आपण पकडलं प्रति कोंबडी, बरोबर. आणि असं कोंबडी किती वेळा करते तर 4-4 महिन्याला करणार आहे, म्हणजे वर्षातून 3 वेळा करणार आहे. जर प्रत्येक कोंबडी या ठिकाणी एका वेळेस 10 अंडी देते तर एक कोंबडी वर्षाला 30 अंडी देणार, म्हणजे 30 पिल्लं देणार. एका वेळेस 10 पिल्लं, वर्षाला 30 पिल्लं. अशा आपल्याकडे आहेत किती तर एक सरासरी आपल्याजवळ आहेत 100 कोंबड्या, आणि 100 कोंबड्या गुणुले 30 म्हणजे आपल्याला वर्षभरात 3000 पक्षी भेटणार आहेत. 3000 पक्षी आपल्याला या ठिकाणी भेटणार आहेत. आता 3000 पक्षी कसे भेटणार तर आपल्याला या ठिकाणी बॅचप्रमाणे भेटणार आहेत. म्हणजे बघा, पहिल्या 2 महिन्यानंतर म्हणजे 1.5 महिन्यानंतर आपल्याला पक्षी भेटेल. ते पक्षी आपले जेव्हा 3-4 महिन्याचे होतील तेव्हा आपले दुसऱ्या बॅचचे, म्हणजे पहिले 1000 पक्षी जेव्हा आपले 3-4 महिन्याचे होतील, त्यानंतर पुढचे 1000 पक्षी म्हणजे दुसऱ्या बॅचचे आपले 1000 पक्षी 4 महिने आपल्याला भेटणार आहेत. जेव्हा दुसऱ्या बॅचचे पक्षी आपले एखाद्या महिन्याचे होतील तेव्हा आपले पहिल्या बॅचचे पक्षी विकायला निघतील किंवा विकले जातील 5 महिन्यानंतर. आणि पहिल्या बॅचचे पक्षी आपले जेव्हा विकले जातील तेव्हा दुसऱ्या बॅचचे पक्षी 1 महिन्याच्या आसपास असतील. त्यानंतर कोंबडी जेव्हा पुढच्या तिसऱ्या बॅचचे पक्षी काढेल तेव्हा आपले दुसऱ्या बॅचचे जे पक्षी असेल तेव्हा ते पण 3-4 महिन्याचे असतील. आणि जेव्हा आपले तिसऱ्या बॅचचे पक्षी 1-2 महिन्याचे होतील तेव्हा आपले दुसऱ्या बॅचचे पक्षी देखील विकले जातील. म्हणजे एका वेळेस आपल्या फार्ममध्ये 3000 पक्षी कधीच नसणार आहेत. कारण की जेव्हा पहिली बॅच विकायला येईल तेव्हा आपले दुसऱ्या बॅचचे पक्षी राहतील, तिसऱ्या बॅचचे पक्षी जेव्हा येतील तेव्हा आपले दुसऱ्या बॅचचे पक्षी विकलेले असणार आहेत. म्हणजे एका वेळेस आपले सरासरी आपल्याकडं एका बॅचचे पक्षी शेडमध्ये राहतील. म्हणजे 1000 पक्षी आणि 100 कोंबड्या असे मिळून आपल्याकडे 1000-1500 पक्षी एका वेळेस राहतील. आणि जर आपल्याकडं 500 स्क्वेअर फूटचं शेड असेल तर साहजिकच आपण त्यामध्ये 3-4 थर केले तर आपले 1500 ते 2000 पक्षी सहजपणे मावू शकता, बरोबर. आता ह्यामध्ये तुम्ही 2 प्रकारे कोंबडी पालन करू शकता. म्हणजे 3 प्रकारचं आहे, पण मी 2 प्रकारचंच तुम्हाला सांगेल. एक आहे पूर्ण मोकळं, जे तुम्हाला मी कधीच रिकमेंड करणार नाही. आणि 2 प्रकार आहेत, जे आहे अर्धबंदिस्त आणि दुसरं आहे बंदिस्त. बंदिस्तमध्ये तुम्हाला 100% चारा विकतचा द्यावा लागेल आणि तुम्हाला संपूर्ण कोंबड्या बंदिस्त ठेवावं लागेल. आणि दुसरं आहे अर्धबंदिस्त, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या शेताभोवती कंपाऊंड करू शकता. आणि त्यानंतर तुम्ही फक्त रात्रीच्याच अंधार पडला का कोंबड्या तुमच्या शेडमध्ये जातील आणि दिवसभर तुमच्या कोंबड्या तुमच्या कंपाऊंडमध्ये चरतील. त्यामुळे तुम्ही शेवगा, सुबाबळ, तुती किंवा मेथीघास, पालक असे झाडं लावून त्यामुळे त्यांचं खाद्य तयार करू शकता, ॲझोला तयार करू शकता. किंवा मग तुम्ही हॉटेल वेस्ट असेल, मार्केट वेस्ट असेल किंवा किडे असेल, तुमच्या घरातलं काही खरकटं असेल, असं तुमच्या गुरांचं शेण असेल किंवा तुम्ही त्यात उकिरड्या तयार करा. असं संपूर्ण तुम्ही खाद्याचं नियोजन त्यांना देऊ शकता. म्हणजे 50% खाद्य तुम्ही तुमचं घरगुती तयार करू शकता. या ठिकाणी तुमचा 50% खाद्य खर्च वाचू शकतो, बरोबर. आणि दुसरं आहे जे बंदिस्त, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण खाद्य विकतचं द्यावं लागेल. पण बघा, आता जर आपण या ठिकाणी जसं की बघितलं
एक एक बॅच काढायची आहे। आता याला आपण खर्च बघूया। बघा खर्च म्हणजे काय, जर पहिली बॅच किंवा आपण पूर्ण 3000 पक्षी आणि 100 कोंबड्या यांना आपण लसीकरण करायचं ठरवलं, जे आपल्याला 15 दिवसातून किंवा 7 दिवसातून करावं लागतं, त्याचा जो आपला खर्च आहे तो एक सरासरी आपल्याला 30,000 रुपये आपण पूर्ण वर्षाचा पकडला। त्यानंतर तूस चुना जो आपल्याला खाली टाकायला भुसा लागेल किंवा तूस लागेल तो, आणि ज्याच्या खाली आपल्याला चुना पण टाकावं लागेल त्या तुसावरती, तर ते 5,000 रुपये आपण पकडले। त्यानंतर लाईट खर्च महिन्याला 500 रुपये लाईट बिल आपण पकडलं, तर एक सरासरी 6,000 रुपये वर्षाचं लाईट बिल। आणि तुम्ही किती जरी नाही म्हणले तर बघा बहुतांश लोकांचं शेड किंवा फार्म हा घरापासून लांब असतो, किंवा बघा आपल्याकडे जर इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षी असेल तर तुम्हाला 4 दिवसातून एकदा शहराकडे जावं लागेल, किंवा लस आणण्यासाठी तुम्हाला 10-15 दिवसातून एकदा मार्केटला किंवा 20-30 किलोमीटर लांबसुद्धा जायला लागू शकतं। मग त्यावेळेस काही तुम्हाला 300 रुपयाचं पेट्रोल लागेल, किंवा काही तुमचे 4 दिवसातून एकदा जावं लागेल, किंवा काही तुम्हाला 1 दिवसातून एकदा जावं लागेल। मग आपण सरासरी 100 रुपये प्रति दिवसानी पेट्रोलचा खर्च पकडला आहे, आणि 100 रुपये दिवसाला म्हणजे महिन्याला 3,000 रुपये पेट्रोल खर्च आणि वर्षाला 36,000 रुपये तुमचा पेट्रोलचा खर्च आपण पकडला। म्हणजे 30,000 रुपये लसीकरण, 5,000 तूस खर्च, लाईटीचा 6,000 खर्च आणि पेट्रोलचा 36,000 रुपये खर्च, असे आपण 77,000 रुपये टोटल खर्च पकडला। आता हा झाला आपला इतर खर्च। आता त्यानंतर आपण या ठिकाणी खाद्य किती लागेल आणि खाद्याचा खर्च किती येईल या ठिकाणी बघूया। आता बघा एक कोंबडीचं पिल्लू या ठिकाणी 1 किलोच्या पुढं जाईपर्यंत किंवा 5 महिन्यामध्ये सरासरी 5 महिन्यामध्ये 3 किलोच्या आसपास खाद्य खाते, 3 किलोच्या आसपास खाद्य खाते। जर आपल्याजवळ 3,000 पक्षी असणार आहेत, पुढं मागं असेल पण आपल्याकडे काय करायचं आहे, आपल्याला 3,000 पक्षी या ठिकाणी 5-5 महिने सांभाळायचे आहेत, त्यामुळे आपण सरासरी 3 किलो खाद्य प्रति पक्षी पकडूया। जर 3,000 गुणिले 3 किलो खाद्य आपण केलं तर 9,000 किलो खाद्य आपल्याला यांना द्यावं लागणार आहे। जर आपण हे खाद्य या ठिकाणी 50% घरगुती दिलं आणि 50% विकतचं दिलं तर आपल्याला 4,500 किलो खाद्य या ठिकाणी लागणार आहे। पुन्हा सांगतो आहे, 50% घरगुती आणि 50% विकतचा, त्यामुळे 4,500 किलो आपल्याला खाद्य यांना द्यावं लागेल। 4,500ला आपण 32नी गुणूया, म्हणजे जो विकतचं खाद्य आहे त्याचा जो दर आहे 32 रुपये किलोनी या ठिकाणी चालू आहे। जर आपण 4,500ला 32 रुपयांनी गुणलं तर 1,44,000 रुपये आपल्याला खाद्याचा खर्च येतो आहे, 50% खाद्याचा खर्च येतो आहे। जर तुम्हाला 100% विकतचं खाद्य द्यायचं असेल तर तुम्ही हा खर्च डबल करू शकता, म्हणजे 2,88,000 रुपये तुम्ही खाद्याचा खर्च पकडू शकता जर तुम्ही 100% खाद्य दिलं किंवा बंदिस्त केलं तर। पण जर तुम्ही 50% खाद्य देत आहे तर 1,44,000 रुपये हा खर्च झाला। आपण सर्व खर्च शेवटला ॲड करणार आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आहे। शेवटला आपण सर्व खर्च सर्व उत्पन्न वजा करून तुम्हाला निव्वळ नफा पण सांगणार आहे, आणि आणखी भरपूर महत्त्वाच्या गोष्टी आपण पुढं बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की आपण बघा खूप बोलावं लागतं आहे, खूप माहिती गोळा करावी लागते, आणि वेळात वेळ काढून तुमच्यासाठी या ठिकाणी व्हिडिओ बनवतो आहे। तर बघा तुमचं कर्तव्य आहे की व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, कारण की जास्त काही मागत नाही आहे, प्रत्येकाने लगेच आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करायचं आहे। आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे। आणि खूप महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या काळात असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। तर बघा आपण बघितला 77,000 रुपये खर्च, लसीकरण असेल किंवा इतर खर्च बघितला। त्यानंतर 1,44,000 रुपये 50% खाद्याचा बघितला। आता आपण मोठ्या ज्या कोंबड्या आहेत त्यांचा आपण खर्च बघूया। आता एक कोंबडी सरासरी दिवसाला 100 ग्रॅम खाद्य खाते। जर आपल्याकडं 110 कोंबडा आणि कोंबडी मिळून मोठे पक्षी आहेत तर ते दिवसाला एक ॲव्हरेज 11 किलो खाद्य खातील, आणि 11 किलो खाद्य जर त्यांनी दिवसाला खाल्लं तर या ठिकाणी 365 दिवस, म्हणजे आपण वर्षाचा हिशोब करूया। जर 365ने आपण याला गुणलं म्हणजे 11 किलो गुणले 365, तर एक सरासरी या ठिकाणी किती होईल की 4,000 किलोच्या आसपास होत आहे। पण आपण काय करणार, या ठिकाणी 50% खाद्य त्यांना विकतचं देणार आणि 50% खाद्य घरगुती देणार।
जर आपण 2007 किलो खाद्य आपण यांना विकत द्यायचं आहे, तर त्याला 32ने गुणलं, 32 रुपये किलो खाद्यदराने, तर आपल्याला 64,240 रुपये फक्त मोठ्या कोंबड्यांचा खाद्य खर्च येतोय। आता हा जो 3 खर्च आपल्याला आले आहेत, आपण हे नंतर उत्पन्नामधून वजा करणार आहोत। आता आपण बघूया उत्पन्न म्हणजे आपला नफा, प्रॉफिट किंवा विकल्यानंतर किती रुपये आपल्याजवळ येतील। आता बघा, एक गोष्ट क्लिअर करतो, कोंबडा किंवा कोंबडी किंवा पिल्लू तुम्ही कितीला विकणार हे तुमच्या मार्केटवर, तुमच्या ठिकाणावर, तुमच्या पिल्लांच्या किंवा तुमच्या पक्ष्यांच्या क्वालिटीवर, वजनावर आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मार्केटिंग स्किलवर अवलंबून आहे। काही लोक एक कोंबडा 1000 रुपयाला पण विकतात आणि काही लोक 500 रुपयाला पण विकतात। काही लोक गावठी कोंबडी 300 रुपयाला पण विकतात आणि काही लोक 600 रुपयाला सुद्धा गावठी कोंबडी विकतात। त्यामुळे तुम्ही कसं विकाल हे तुमच्यावर अवलंबून आहे। त्यामुळे मी एक सरासरी कोंबडा 600 रुपयाला पकडला आहे आणि कोंबडी 400 रुपयाला पकडली आहे। जर तुम्ही जास्त किमतीत विकू शकत असाल तर हा तुमचा वरचा प्रॉफिट तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता। बघा, आता 3000 पक्षी आहेत आपल्याजवळ, 3000 पिल्लं आहेत, ते आपण 5-5 महिने सांभाळले आहेत आणि एक कोंबडा आपण 600 रुपयाने विकला आणि एक कोंबडी आपण 400 रुपये प्रतिदराने विकली। मग बघा, 3000मधून एक सरासरी 3000मधून 40% आपले कोंबडे निघाले आणि 60% आपल्या कोंबड्या निघाल्या। 40% कोंबडे म्हणजे 1200 कोंबडे आपल्याला भेटले, जे आपण 600 रुपयाने विकले। तर 1200 गुणिले 600, 7,20,000 रुपये आपल्याला कोंबडे विकून या ठिकाणी भेटले। त्यानंतर आपल्याकडे आहेत कोंबड्या 60%, म्हणजे 1800 कोंबड्या आपल्याजवळ आहेत आणि प्रति कोंबडी आपण 400 रुपयाने विकली। 1800 गुणिले 400 बरोबर 7,20,000 रुपये आपल्याला कोंबडी विकूनसुद्धा भेटले। आपण एक सरासरी अंदाज लावतो आहे, बरोबर। मग आपल्याला कोंबडा विकून आणि कोंबडे विकून 7,20,000 अधिक 7,20,000 असे 14,40,000 रुपये उत्पन्न सर्व पक्षी विकून भेटलेले आहेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे आपलं भांडवल होतं सुरुवातीचं, जे शेड असेल किंवा मोठं पक्ष आणण्याचं या ठिकाणी खर्च असेल, हा सर्व खर्च आपण यामध्ये पकडायचा नाही आहे, कारण की ती आपली इन्व्हेस्टमेंट आहे, ती तुमची वाया गेली नाही आहे। तुमचं जे शेड आहे ते तुमचं 10-20 वर्ष पण टिकणार आहे, बरोबर। आता दुसरी गोष्ट, आपल्याला जो उत्पन्न भेटला आहे 14,40,000 रुपये, त्यातून आपण एक एक खर्च वजा करूया। आता बघा, 14,40,000मधून पहिले आपले लसीकरण, तूस वगैरे सर्व जो खर्च होता 77,000 रुपये आपण वजा करणार। त्यानंतर 1,44,000 रुपये पिल्लांचा खाद्य खर्च वजा करणार आणि त्यानंतर मोठ्या पक्ष्यांचा 64,240 रुपये तो वजा करणार। असा सर्व खर्च समजा आपण यातून वजा केला तर एक सरासरी आपल्याला 11,54,760 रुपये या ठिकाणी निव्वळ नफा भेटणार। आता तुम्ही जर तुमचे पक्षी जास्त किमतीत समजा विकले तर तुम्हाला अतिरिक्त फायदा भेटेल। त्यानंतर तुम्ही खाद्य जर 100% देत आहेत किंवा घरगुती तयार करतायत तर त्यामुळे तुमचा प्रॉफिट वाढू शकतो। आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी तुम्हाला खत देखील भेटणार आहे, पण खताचं आपण उत्पन्न पकडलं नाही आहे, कारण की खत काय होतं की बहुतांश लोक स्वतःच्या शेतामध्ये वापरतात, त्यामुळे खताचा खर्च म्हणजे खताचा नफा तुम्ही या ठिकाणी पकडू शकता, बरोबर। म्हणजे समजा आपण सर्व खर्च पकडला तर एक सरासरी आपल्याला 11,54,760 रुपये या ठिकाणी नफा भेटतो आहे। आणि ह्यातून आपण वरचे 1.5 लाख म्हणजे 1,54,760 रुपये आणखी वजा केले, म्हणजे जे लोक 100% खाद्य या ठिकाणी विकतचं देणार असाल, म्हणजे तुम्ही जर 100% खाद्य विकतचं समजा दिलंच तर आपल्याला 1,54,000 रुपये आपण आणखी वजा करूया। म्हणजे आपला जो पक्षी आहे या ठिकाणी ज्याला 5 ते 6 महिने लागतो आहे तो 4 ते 5 महिन्यात तयार होईल, तिकडं आपला बेनिफिट होईल। आणि दुसरी गोष्ट, आपले जो शेड आहे किंवा आपला जो घरचा चारा आहे त्याची मेहनत तुमची वाचेल आणि तुमचा जो निव्वळ नफा आहे या ठिकाणी 10 लाखाच्या आसपास शिल्लक राहतो आहे। म्हणजे बघा, तुम्ही 100% खाद्य जरी विकतचं दिलं तरी तुम्हाला या ठिकाणी 10 लाख रुपयाचा नफा या ठिकाणी शिल्लक राहतो आहे। तर अशा प्रकारे आपण 100 गावरान कोंबडी पालनचा संपूर्ण खर्च किंवा संपूर्ण गणित हिशोब या ठिकाणी बघितलेला आहे। पण या ठिकाणी सर्वांना मी खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे, बघा, आपण या ठिकाणी कागदोपत्री किंवा तोंडी हिशोब काढलेला आहे,
विविध माध्यमातून ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल आपण ही माहिती गोळा केलेली आहे किंवा माझ्या स्वतःच्या अनुभवातून काही माहिती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे। पण बघा, प्रत्येक वेळेस वातावरण असेल किंवा रोगराई असेल किंवा मग जे तुमची जागा असेल किंवा तुमचं मार्केट असेल, अशा भरपूर गोष्टींवरती तुमचे पिल्लं जगणं असेल किंवा त्यांना कोणता रोग होतो नाही होत किंवा किती पिल्लं तुमचे जगतात, कोंबडी किती अंडे देते, किती पिल्लं काढते, अशा संपूर्ण गोष्टीवरती हा बिझनेस अवलंबून असतो। त्यामुळे आपण जे आकडे या ठिकाणी तोंडी बघितले किंवा आपण एक कागदावरती हिशोब काढला आहे, ॲक्च्युअलमध्ये किंवा रिअलमध्ये जेव्हा तुम्ही हा बिझनेस करशाल यामध्ये खूप मोठा फरक असू शकतो। कदाचित जास्त उत्पन्न पण निघू शकतं किंवा यापेक्षा खूप कमी उत्पन्न पण निघू शकतं, खर्च जास्त पण होऊ शकतो किंवा कमी पण होऊ शकतो, बरोबर ना। त्यामुळे आपण एक परफेक्ट आपण याचा हिशोब सांगू शकत नाही, तर आपण एक थोडक्यात अंदाज लावायचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे तुम्ही जेव्हा पण हा व्यवसाय सुरू करशाल, तुम्ही स्वतः मार्केटमध्ये फिरा, ऑनलाईन ऑफलाईन माहिती गोळा करा, ते ह्या व्यवसायाची पुरेपूर तुम्ही स्वतः माहिती घ्या। त्यांना औषधं कोणती लागतात, त्याचं नियोजन कसं करायचं आहे, अशी संपूर्ण माहिती तुम्ही स्वतः आधी गोळा करा आणि त्यानंतरच तुम्ही कोणता पण बिझनेस सुरू करा। कारण की तुम्ही इतके लाखो रुपये जर तुम्ही गुंतवत आहेत तर साहजिकच आहे त्यासाठी तुम्ही आधी स्वतः माहिती काढणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही स्वतः पूर्ण माहिती काढा आणि त्यानंतर या व्यवसायामध्ये उतरा। कारण की जितकं सोपं वाटतं तितकं सोपं पण नाही आहे आणि तुम्ही जितका विचार करताय तितकं अवघड पण नाही आहे। जर तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या नियोजन केलं तर तुम्हाला या ठिकाणी फायदा पण होऊ शकतो, बरोबर। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी माहिती काढा, बरोबर। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला कोंबडी पालन किंवा शेळी पालन, एचएफ गाय, म्हैस पालन किंवा शेती संबंधात असेच महत्त्वाचे व्हिडिओ किंवा गव्हर्नमेंट योजना असेल किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या काही सरकारी स्कीमा असेल असे संपूर्ण व्हिडिओ बघायचे असेल, सोबतच कुक्कुटपालन ट्रेनिंग आपण प्रशिक्षण लवकरात लवकर फ्रीमध्ये सुरू करणार आहोत। जर तुम्हाला या सर्वांचा फायदा घ्यायचा असेल तर येणाऱ्या काळातील व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागली आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात आत्ताच्या आत्ता मला कमेंट करून नक्की सांगा।